दास विष्णूचे विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा, न देखती गर्भवास कधे दास विष्णूचे. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो कया रक्षिता तो झाला किंवा रक्षिता तो झालिया. दोन पाठ आहेत. नवे कधी गर्भवास कधी दास विष्णूचे. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. पांढऱ्याच्या मांडी मोबाईल ठेवून जायचं. पांढऱ्या मोबाईल ठेवून. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या. विठ्ठल विठ्ठल मुसारे साहेब, कोकणे साहेब, PR जाधव साहेब यांनी कृपया महाराजांचं स्वागत करण्यासाठी स्टेजवर येण्याची कृपा करावी. अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसारा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय, उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य माधव महाराज मगर यांच्या 26व्या पुण्यस्मरणार्थ संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव, यामध्ये आपण समारोपाच्या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत. माधव महाराज मगर हे वारकरी संप्रदायातलं एक देखणं व्यक्तिमत्व. आचार आणि विचार या दोघांचा ज्यांच्या जीवनामध्ये पूर्णपणे समन्वय
कीर्तनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा परिचय, विशेषतः ज्या काळात स्वतंत्र गाड्या नव्हत्या, एसटीचाच प्रवास असायचा, अशाही काळात कीर्तनाच्या जागेवर अगोदर कमीत कमी 2 तास उपस्थिती असायची. अत्यंत व्यासंगी जीवन. कधी निवांत बसल्यानंतर हातामध्ये एखादा ग्रंथ नाही असं कधी महाराजांना पाहिलं नाही. दुसरी गोष्ट, अति निर्भीडपणा. संप्रदायातील माणसं काही भेटीला किंवा बोलायला जर आले, 1-2 मिनिटं थोडंसं बोलायचं, हां आता तुम्ही जा, स्पष्ट शब्दामध्ये स्पष्टोक्ती असायची. त्याबरोबरच संप्रदायातल्या काही महत्त्वाच्या सिद्धांताचं लेखन समाजाला द्यावं या दृष्टिकोनातून ज्यांनी आपल्या जीवनामध्ये 2 महत्त्वाचे ग्रंथ लिखित केले. एक सदाचार मकरंद आणि दुसरा गाथा नवनीत. दोन्ही अशा प्रकारचे ग्रंथ इतके अनमोल आहेत. विद्यमान काळात संत वाङ्मयाचा अभ्यास करणारी माणसं या दोन्ही ग्रंथाची खूप मोठी मागणी करतात. विद्यमान काळात आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या तुकाराम महाराज मुळीक यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सुपुत्र लक्ष्मणराव मगर यांच्या प्रेरणेने आणि काही प्रकाशित झालेली आहे. जिज्ञासू साधकाने त्याचा आवश्यक अशा प्रकारचा लाभ घ्यावा. ज्याप्रमाणे मधमाशी अनेक फुलाच्या मकरंदातून मध संचित करते आणि ओवळ्यामध्ये साठवले, त्याप्रमाणे महाराजांनी मधमाशाप्रमाणे अनेक ग्रंथातून जे चिंतन मिळालं ते या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहे. तेव्हा अत्यंत साधं सुद्धा अशा प्रकारचं पण वारकरी संप्रदायातलं अभ्यासू जीवन पाहता पाहता 26 वर्ष लोटले आणि 26व्या पुण्यस्मरणाचं आपण चिंतनाकरता या ठिकाणी भगवंताच्या कृपेने आणि परभणीकरांच्या भाविकांच्या सहकार्याने घडत असणारा उत्सव नेतृत्व आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण राऊत काका महाराज यांच्याद्वाराही संपन्न होत आहे. आज समारोपाच्या सेवेमध्ये हा जो अभंग आपण निवडलेला आहे, अर्थात मी स्वतः निवडलेला नाही, याच जिल्ह्यातले आमच्या गाडीचे चालक बालाजी यांनी येता येता सांगितलं की म्हणे महाराज खूप दिवस झाली अभंगाचं चिंतन ऐकून, मला आज अभंगाचं चिंतन ऐकण्याची इच्छा आहे. हरकत नाही, पुण्यतिथीच्या दृष्टिकोनातून अभंगाचं चिंतन करणं योग्यच आहे. त्या दृष्टिकोनातून आपण हा अभंग चिंतनामध्ये घेत आहोत. जगद्गुरु तुकोबारा एक महत्वाचं चिंतन मांडतात की जे जगाला इच्छित आहे. जगामध्ये असा कोणताही चेतन प्राणी नाही की त्याला आपल्या जीवनामध्ये मृत्यू आवडतोय, असा कोणीही चेतन प्राणी नाही. 84 लक्ष योनीचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येकाला आपण मरणापासून दूर राहावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. प्रयत्न आहेत पण प्राप्ती मात्र फार थोड्या लोकांना आहे. इच्छा असली, प्रयत्न असले म्हणजे प्राप्ती होतच असते असं नाही. त्याच्या मध्यंतरी एक महत्वाची गोष्ट हवी आहे. ती गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शन ही महत्वाची गोष्ट हवी आहे. केवळ इच्छा आहे, प्रयत्न चालू आहेत पण प्राप्ती नाही. बहुतेकांच्या जीवनामध्ये हाच अनुभव आहे. कोण प्रयत्न करत नाही महाराज? सायास करीसी प्रपंच दिननिसी. रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत अमर बनण्याकरता. मरणाच्या पलीकडे जाण्याचा प्रत्येक माणसाचा प्रयत्न आहे, पण प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये माणसं अमर झालेली दिसत नाहीत. का नाही याचं कारण ज्यांना देह पडताना भीती वाटते, समजायचं यांना अमरत्वाचा अनुभव आलेला नाही. देह पडत असताना ज्यांना भीती वाटत नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कब मरू पाहू चरण तुम्हारे ठाकूर मेरे जीवन प्यारे. याचा अर्थ काही मंडळी भलतीच याचा विपर्यास करू शकतील. म्हणाले आत्महत्या करणारी माणसं त्यांना मरणाची भीती वाटत नाही ना, चुकीची गोष्ट आहे. आत्महत्या करणारी माणसं यांची सहनशीलता संपलेली असते, विचार संपलेला असतो म्हणून आत्महत्या करतात. मरण आवडलं म्हणून कोणीही आत्महत्या जगातही करत नाही. सगळ्यात इतर तसा
मृत्यू हा कोणाला आतापर्यंत आवडलेला नाही, आवडत नाही आणि आवडणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपण ज्या आत्मस्वरूपामध्ये आहोत, जे आपलं स्वरूप आत्मा आहे आणि तो अमर आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आपल्या जीवनातल्या ज्या भावना असतात त्या भावना काही गोष्टीला तादात्म्याने निर्माण होतात. सांगेन आपल्याला, काही आपल्या शरीराच्या ज्या भावना आहेत त्या शरीराला चिटकल्यानंतर त्या भावना निर्माण होतात. कल्पना येण्याकरता सांगता येईल, माणसाला कडुलिंबाचा पाला खाण्याकरता दिला, किती खाईल पानं? फार ज्याला सवय तो 4-2 पानं खाईल. पण तो जीवात्मा जर उंटाच्या देहात गेला तर ढीकच्या ढीक खाईल. काय बदललं? देह बदलला का जीव बदलला? देह बदलला, जीव तोच आहे. तो जीवात्मा फक्त उंटाच्या देहात गेलाय, बदल झाला आणि मग त्याला कडुलिंबाचा पाला हे पक्वान वाटतं. भावना बदलली त्याची. कशामुळे बदलली? देह बदलल्यामुळे भावना बदलली. आपण थोडा भावनेचा अभ्यास करा. बालपणातली भावना वेगळी, तारुण्यातली भावना वेगळी, वृद्ध अवस्थेतली भावना वेगळी. शरीर जसं बदलावं तशा भावना देखील बदलत असतात. कल्पना करा, एक हरळीची लुसलुसीत पेंडी रस्त्यावर पडली आहे आणि एक माणूस आणि एक गाय बरोबर चालले. पेंडी जवळ आल्यानंतर त्या पेंडीवर तुटून कोण पडेल, माणूस का गाय? गाय. कारण हिरव्या चारे भांबावे पशु, त्याची भावना आहे, ती देह भावना आहे. तेव्हा देहाच्या भावनेप्रमाणे माणसं काही वागतात. बहुतांश वर्ष जगामध्ये देहाची भावना घेऊन जगत असतो. ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव. सांगतात परांश खाणी व्यतृणात स्वयंभू तस्मात परांग पश्यते नांतरात्मन. ही पाचे द्वारी मनासी धाव बाहेरी. इंद्रियांच्या द्वारा मन बाहेर जातं आणि देहाच्या भावना घेऊन त्याप्रमाणे कार्यरत होतं. जसा देह तशा भावना. प्रश्न विचारतो, मोबाईलवर फोटो काढणाऱ्या मुलाला विचारतो, बाळा काजळ माहिती आहे का रे तुला? माहित आहे? खेड्यात जन्माला म्हणून माहित आहे. मुंबई पुण्याला आता काजळ कळत नाही, कारण जेव्हा माणसं घरी जन्मत होती घरीच मरत होती तेव्हा काजळ होतं. आता बदल झालाय. माणसं जन्मतात ते दवाखान्यात आणि मरतात कुठं? धन्य तोची जगी आधी अंत सांभाळी. पूर्वीच्या काळात काजळ होतं. महाराज प्रौढी म्हणून बोलत नाही, माझं आता 70 वर्षाचं वय चालू आहे. अजून ज्ञानेश्वरी वाचनाकरता मला चष्म्याची गरज पडत नाही. आमच्या आईनं माझ्यावर उपकार केले, डोळ्याची निगा केली आहे. काजळ घातल्यामुळे दृष्टी निर्भर व्हायची. पण ते काजळ घालणं इतकं सोपं नसायचं. काजळाची डबी आईने उचलली की मुलांनी धूम ठोकलीच. धावत धावत कसा तरी पकडला. आईच्या हाताला चावावं, बुचकुरावं, फेकसावं, बळजबरीनं काजळ घातलं, पुसून टाकावं.
हुशार आई म्हणते, बाळू काजळ घालू दे, तुला पैसा देते पैसा. काय चमत्कार होतो कोणास ठाऊक. पैसा म्हणजे भाजी का पैसा म्हणजे भाकर काही माहित नसतं, कोरं करकरीत असतं. पण चमत्कार असा होतो, पैसा म्हटल्यावर तर मांडी घालून बसतो, म्हणतं घाल आता, हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू, निवांत बसतो. आई निवांत काजळ घालते आणि मग ते पैशाची वाट बघतं. खरा पैसा देते का आई? नाही. जे बोट काजळाने काळ पडलं असते ते तळ हातावर चिटकवते, घे पैसा. आम्ही म्हणतो आईनच लहानपणात काळा पैसा घ्यायचा शिकवला. बहुतेकांना कळलं काय चाललंय मोदी सरकार सध्याच्या काळात. कुठला मला पेपर दाखवा की ज्या पेपरला भ्रष्टाचाराची बातमी नाही. किती मोठं जिकडे तिकडे धुमाकूळ चाललाय भ्रष्टाचाराचा. का बरं? देह माणसाचा असला की पैशाचं आकर्षणच. गाईच्या पुढे पाठी भरून पैसे ठेवा बरं, तिला आकर्षण होईल का? का? देह बदललेला आहे. ज्या देहाला ज्या भावना अनुकूल असतात त्या देहाला त्या भावना चिटकत असतात. या देह भावना आहेत. दुसऱ्या आहेत आत्मभावना. आपण मरू नये वाटतं ही देह भावना नाही, ही आत्मभावना आहे. का? याचं कारणच आहे, आत्मा हा अमर आहे. आपलं स्वरूप आत्मा आहे. अज्ञानाच्या द्वारा देहाला चिटकलो आणि देह सुटल्यानंतर आपण मेलो असं वाटतंय. ही भ्रांत कल्पना आहे. ती दूर करण्याचे प्रयत्न संत मंडळी करतात. सांगण्यात येत तसा अमरपणाची भावना प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. मरण नको वाटतं, पण देहाच्या दृष्टिकोनातून ही भावना सफल होण्याकरता जगामध्ये काही अपवाद आहेत. दुसऱ्या भाषेमध्ये सांगेन, मरण टाळण्याचा माणसं प्रयत्न करतात, टळत नाही. फार झालं तर लांबतं, टळत नाही. लांबणं वेगळं आणि टळणं वेगळं. प्राचीन काळात हिरण्यकश्यपूने खूप मोठी प्रदीर्घ तपश्चर्या केली आणि प्रसन्न देवता झाल्यानंतर मग विचारलं काय पाहिजे? मला मरण नको. ब्रह्मदेवाने सांगितलं मलाच आहे तर तुला कसं अमर करणार आहे? फक्त सवलती दिल्या. घरात नको, बाहेर नको, पृथ्वीवर नको, आकाशात नको, माणसाकडून नको, पशुकडून नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको. ब्रह्मदेव मनात म्हणू लागले काय सवलती मागायच्या त्या माग. माझा बाप फार हुशार आहे, चतुर आहे, मध्ये रस्ता काढणार आहे. मरण टळलं का? नाही. 700 वर्षाचा इतिहास आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरां चालत असताना एक महिला त्यांच्या दर्शनाला आली. ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. हात जोडून नमस्कार केला. महाराज, मी आता सती जाण्याकरता निघाले. एका काळात आपल्या देशामध्ये सती जाण्याची प्रथा होती. राजा रामदेव राय यांनी ती बंद केली आहे. कारण समाजामध्ये अतिरेक होऊ लागत होता. ज्याला इच्छा नाही त्याला बळजबरीने सती जावं लावायची. वास्तविक सती जाण्याचा अधिकार कोणाचा? अगोदर परीक्षा घ्यायची, पायाची चूल बनवायची, त्यात निखारे ठेवायचे, त्याच्यामध्ये बोटव्याचा भात शिजवायचा. पाय न हलवले तर समजायचं सती जाण्याची अधिकारी आहे. सांगण्याचा इतर तसा ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला. म्हटलं महाराज, मी सती जाण्याकरता निघाली आहे. माझे मालकाचं प्रेत पुढे चाललंय. ज्ञानोबरांनी सांगितलं माझ्या तोंडातले शब्द कधी खोटे होत नाहीत, थांबवा. खाली उतरायला लावलं. काय नाव यांचं? यांचं नाव सच्चिदानंद. आणि सच्चिदानंदाला मरण असतं का? हो सच्चिदानंद. हाक मारल्याबरोबर मेले माणूस जित उठवली. माझा मुद्दा आहे, सच्चिदानंद बाबाचं मरण लांबलं का टळलं? लांबलं, टळलं नाही. जगद्गुरु तुकोबारांनी कीर्तनात एक मेलेलं म्हणून आणून बसवलं होतं
समजल्यानंतर अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा निर्जीवा चेतना अनावया अभंगाच्या द्वारे भगवंताची प्रार्थना केली आणि परत ते जिवंत झालं. मरण टळलं का लांबलं? लांबलं. आपल्या वेदामध्ये एक श्लोक आहे, मंत्र शुक्ल यजुर्वेदामध्ये एक मंत्र आहे. त्या मंत्राला महामृत्युंजय मंत्र म्हणतात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. या मंत्राची साधना करावी लागते. पहिल्यांदा याला सिद्ध करावं लागतं. सिद्ध केल्यानंतर दशांश हवन करावं लागतं, दशांश तर्पण करावं लागतं. रोज मंत्रामध्ये जेवढी अक्षर आहेत तेवढा त्याचा जप करावा लागतो, तेव्हा त्या मंत्रामध्ये शक्ती राहते. सगळ्याचा इतर तसा मरण फार तर लांबतं, टळत नाही. पण माणसाला मात्र ते टाळावं वाटतं. याचा अर्थ अंतःकरणामध्ये भावना आहे, आपण अमर व्हावं. मग आपण अमरत्वाचा अनुभव जगामध्ये बहुतेकाला येत नाही का? कोणालाच येत नाही. नीतिशास्त्राचा एक नियम आहे, जी भावना सर्वांना असते ती कोणाच्या तरी अनुभवात येते म्हणून सर्वात असते. नीतिशास्त्राचा नियम आहे. अमरत्वाची भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, पण सामान्य माणसाला त्याचा अनुभव येत नाही. मग का कोणालाच येत नाही? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात असं नाही, येतो कोणाला? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, अनुसरे तो अमर धाला, अनुसरे तो अमर धाला, अनुसरे तो अमर धाला, अनुसरे तो अमर धाला, अंतरला संसार, अंतरला अनुसरे तो अमर झाला, 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 अंतरला संसारा. अनुसरण म्हणजे मागे जाणं.
मानवी वृत्तीमध्ये दोन प्रकार आहेत. काही माणसं स्वतःच्या विचाराच्या मागे जातात आणि काही माणसं स्वतःच्या विचाराच्या मागे न जाता दुसऱ्याच्या विचाराच्या मागे जातात. एक वर्ग असा आहे की तो स्वतःच्या विचाराच्या मागे जातो. प्रसंग एक उदाहरण सांगण्यासारखे, आपल्या देशामध्ये एक राजपुत्र असा जन्मला होता. बापाने मुलाची कुंडली पाहण्याकरता ज्योतिषाला बोलवलं. कुंडली पाहिल्यानंतर ज्योतिषाने सांगितलं, सरकार मुलगा फार हळव्या मनाचा आहे, याच्या जीवनात दुःख, अडचण, संकट, त्रास अजिबात होऊ देऊ नका, नाहीतर हा राहणार नाही. अति ख्याली खुशालीत वागवला. लग्नही झालं, एक मुलगाही झाला. वडील परगावी गेलेले आणि मित्राला घेऊन तो फिरण्याकरता गेला असताना एका झाडाखाली एक वर्ष हात खाजवत होता. जवळच्या मित्राला विचारलं, का रे काय करतो तो आणि हात खाजवतोय का बरं? तर हाताला रोग झालाय. एक विचाराचा किरण जागा झाला, ज्यार्थी त्याला झाला त्यार्थी मला सुद्धा होणार आहे. पुढे जाता जाता एक वृद्ध मनुष्य पाहिला. कंबर वाकलेली, काठीच्या आधाराने चालतोय, तोंडात दात नाही, पायात पाय अडकतायत, मान हलते. अरे हा माणूस कसा? जन्मताचा असा का नंतर असा? जन्मता नाही, 80 व 85 वर्षानंतर असा झालाय. लागले दुसरा विचार करून जागा झाला, मला सुद्धा हे व्हावं लागेल. आणि तिसरं एक प्रेत पाहिलं. 3 प्रसंग पाहिल्यानंतर राजवाडा रात्रीतून सोडला आणि बोधी गयाला वृक्षाखाली तपश्चर्या करण्याकरता गेलेल्या सत्पुरुषाचं नाव आहे गौतम बुद्ध. काही वर्ग असा आहे की तो स्वतःच्याच विचाराने पुढे जातो. दुसरा वर्ग असा आहे स्वतःच्या विचाराने पुढे जात नाही, तो कोणाला तरी आपल्या जीवनामध्ये आदर्श मानतो. तेणेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आदर्श असतोच, तो कोणी असो. नामदेव महाराज मृदंग वाजवतात, यांच्या पुढे कोणीतरी आदर्श आहे की आपल्यापेक्षा कोणीतरी एक मृदंग वादक आहे, तो आदर्श आहे. आता राऊत काकांच्या सुद्धा डोक्यामध्ये असेल की आपल्यापेक्षा कोणीतरी एक आदर्श आहे. आमच्या सुद्धा जीवनामध्ये कोणीतरी आदर्श आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्यापेक्षा ज्याची उंची मोठी आहे त्याला आदर्श मानलं जातं. आणि शास्त्र असं आहे, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला आपण मोठं समजावं. जे दुर्दैवाने आपल्यापेक्षा कोणालाच मोठं समजत नाही ते कधीच मोठी होत नाही. तेव्हा अनुसरण हा एक प्रकार जीवनामध्ये आहे. जुनी गोष्ट आहे. टंचाई निर्माण झाली, घर मालक कुटुंब भागवण्याकरता मुंबई सारख्या ठिकाणी गेला. धंदा सुरू झाला, चांगला धंदा सुरू होता, दिवाळ सण जवळ आला होता. बऱ्याच वेळेला परगावी गेलेली माणसं दिवाळ सणाला आपल्या गावी जन्मगावी येतात, दिवाळी साजरी करतात. त्याने विचार केला, मी जर गावाकडे गेलो माझी धंद्याची बसलेली घडी विस्कटून जाईल, त्याच्यापेक्षा आपण इथंच दिवाळी करू आणि घरी पत्र पाठवू, पत्राने कळू. त्यावेळेला मोबाईल वगैरे फोन नव्हते. पत्र लिहिलं, पेटीमध्ये टाकलं. पाहता पाहता ते पत्र उशिरा गेलं. दिवाळ सणाचा दुसरा दिवस होता. त्याच्या पत्नीने उसने पैसे आणून दिवाळी साजरी करायची ठरवलं. जावयाला देखील बोलून घेतलं होतं. जुना काळ होता, माणसं सुशिक्षित नव्हती पण सुसंस्कारित होती. शिक्षण आणि संस्कार दोघांमध्ये फरक आहे. शिक्षणाने फक्त बुद्धी तीव्र होत असते आणि संस्काराने हृदय पवित्र होत असते. माणसाच्या जीवनामध्ये चांगले संस्कार आवश्यक आहेत. शिक्षण नव्हतं, आता कोण वाचणार? योगायोगाने वैकुंठवासी गुरुवारी आमचे शांताराम गुरुजी म्हणायचे,
बहुतेक सासवाना आपला जावई म्हणजे बृहस्पतीचा अवतार वाटतो. ते पत्र जावायला वाचता येते म्हणून दिलं हातामध्ये, तरी हातामध्ये धरलं पण काही न बोलताना डोळ्यातून पाणी गाळायला सुरुवात केली. सासूच्या लक्षात आलं काहीतरी वाईट घडलं दिसते. ती रडायला लागली, आई रडायला लागली म्हणून मुलगी रडायला लागली. ज्या घरात सासू आणि ननंद रडते त्या घरात सुनेला गप्प बसण्याचा मुळीच अधिकार नाही. तिला तर रडावंच लागतं. सुनही रडायला लागली. तिघीचा आवाज मोठा झाल्यामुळे शेजाऱ्यांना वाटलं काहीतरी घडलं दिसते. त्यांनी स्वरात स्वर मिसळला सुरू केलं. पाहता पाहता विना सहकार नाही उद्धार, सगळी गल्लीच्या गल्ली रडायला लागली. 2 तासापूर्वी परगावचा माणूस येऊन गेला होता. विचार करतोय गल्ली रडते, रडण्यासारखं तर काही झालेलं दिसत नाही, का बरं रडतात? शेवटच्या घरी विचारलं काय झालंय, का रडता? आम्हाला माहित नाही, पलीकडच्या घरचे रडतात म्हणून आम्ही रडतो. तिथं विचारलं. विचारत ज्या घरातून रडणं सुरू झालं तिथेपर्यंत गेला. बाहेर सून रडत होती. बाळ का ग रडतेस? मलाही काही माहित नाही, सासूबाई रडतात म्हणून मी रडते. सासूबाईला विचारलं तुम्ही का रडता? जावई बा रडतात म्हणून मी रडते. शेवटी जावायला विचारलं तुम्ही का रडता? वाचता येत नाही म्हणून रडतो. ही हास्याची परंपरा झाली का? माणसाच्या वृत्तीमध्ये अनुसरण आहे, परंपरा. एक गेले जावे त्याच्या वंदिले वंदावे निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याच्या मागे. असं असतं चित्र. कसं जरी वेड वाकड असलं, पेंटरने चांगले रंग दिले की ते चांगलं दिसतं. तसं कीर्तनात अशा गोड गोड चाली म्हटलं की त्याला रंग येतो. वंदिले वंदावे निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याच्या मागे. माणसाची वृत्ती. आपल्या जीवनामध्ये जो श्रेष्ठ वाटतो माणूस त्याचं अनुगमन करतो, त्याच्या मागे जातो. भगवान सांगतात यद्यदाचरते श्रेष्ठः तत्तदेवे तरो जनः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. मोठी माणसं जे करतात त्याप्रमाणे छोटी माणसं देखील तेच करतात. हा अनुगम वृत्तीचा भाव आहे. पण त्याच्या करता कोणाच्या मागे जावं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्याच्या मागे गेल्यानंतर आपल्या जीवनाची इच्छा पूर्ण होईल त्याच्या मागे जाऊ. जर कदाचित ज्याला काहीच कळत नाही आणि त्याच्या मागे आपण जर गेलो, काय घात होतो? तुकोबारांनी दृष्टांत दिलेला. आंधळ्याचे काठी लागले आंधळे, घात एके वेळे मागे पुढे. जे मुळातच आंधळे त्यांच्या मागे जाऊन उपयोग होत नसतो. जे डोळस आहेत त्यांच्या मागे गेले पाहिजे. तुकोबारा म्हणतात जे अनुसरतात ते अमर होतात. महाराजांची भाषा सूत्रमय आणि संदिग्ध आहे. कोणाच्या मागे अनुसरे स्पष्ट उल्लेख अभंगामध्ये दिसत नाही. पण कोणाच्या मागे जावं याचा विचार जर आपण करू गेलो तर काही आपल्याला मागे जाण्यासारखे दिसतात. प्रथमतः वेद. वेद जे सांगतात त्याच्या मागे जाऊ. शास्त्र जे सांगतं त्याच्या मागे जाऊ. तिसरी गोष्ट आहे संत जे सांगतात त्यांच्या मागे जाऊ. शास्त्राला बोलत असताना संक्षिप्त बोलतो. वेद बोलताना अति गूढ भाषेतून बोलतात. संत बोलत असताना मात्र गूढ भाषेतून बोलत नाहीत. वेद आणि शास्त्र जे बोलतात त्याच्यातून ते उघड बोलतात. वेद मार्गे मुनी गेले
त्याची मार्गे बोलत वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो विषय अंधा म्हणून उभं बोलिलो कळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो भारता धनुर्धरा तरंगाकारी ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व द्वैत निरस ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व द्वैत निरस ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व निरस ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व द्वैत निरस कल्पच्या कल्प गेले पण हा पंथ मात्र भ्रष्ट होत नाही, नष्ट होत नाही. याचं कारण आहे याला अधिष्ठान फार मोठं आहे आणि ते अधिष्ठान वेदाचं अधिष्ठान आहे. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात वेद मार्गाने जे मुनी गेले त्याच मार्गाने आम्ही चाललो आणि अशा परंपरेने जे जात नाहीत ते टिकत नाहीत. त्याला पायाच नाही महाराज. माऊली म्हणतात वेदाच्या मार्गाने जे मुनी गेले त्या मार्गाने आम्ही चाललो. नकळेच विषय अंधा म्हणून उघड विषयांध माणसाच्या हे समजेना गेलं याच्याकरता प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. असा जो संतांचा वर्ग आहे त्यांच्या मागे जावं लागतं. आणखीन एक चौथा विषय सांगतो. प्रत्यक्षात परमात्मा अवतार घेतल्यानंतर समाजाला आपल्या मागे बोलवतात, भगवंताच्या मागे जावं लागतं. याल तरी यारी लागे अवघे माझ्या
याल तरी याले लागे अवघे माझ्या मागे मागे आजीचे पोट भरे आजीचे पोट भरे याल तरी याले लागे अवघे माझे मागे मागे आजीचे आज वारकरी संगीताची जुगलबंदी ऐकण्याची संधी आहे. एका बाजूने सोपान काका आहेत आणि एका बाजूने मधुकर महाराज आहेत. तुमच्या जुगलबंदीमध्ये आम्हाला एक आनंद मिळतो की ते गुरु आहेत. असं आहे का विठ्ठल? भगवान गोपाळांना म्हणतात तुम्हाला याल तरी, तुम्हाला येऊ वाटतंय का मग या. याचा अर्थ ज्यांना परमार्थाची आत्मकृपा झाली तो परमार्थाची वाटचाल करतो. ज्याला परमार्थाची आत्मकृपाच नाही तो सगळी संधी प्राप्त झाली तरी वाटचाल करत नाही. आपल्या मराठवाड्यामध्ये पूर्वी निजामाचं राज्य होतं आणि निजाम सरकारने आपल्या दरबारामध्ये एक सनई वादक ठेवला होता. कारण मृदंगाने मंगल अशा प्रकारच्या ध्वनी निर्माण होतात. सनई वादनाने मंगल ध्वनी निर्माण होतो, स्पंदन निर्माण होतात. आणि तो एक सनई वादक, त्याला जहागिरी दिली होती. त्याला एकुलता एक मुलगा. त्याला असं वाटायचं की आपल्या मुलाने देखील सनई वाजवली पाहिजे, वाजवता आली पाहिजे. स्वभाव आहे महाराज. मृदंग वादकाला वाटतं असतं की माझ्या मुलाने देखील चांगला मृदंग वाटव. गायकांना वाटतं आपल्या मुलाने चांगलं गायन करावं. कीर्तनकाराला वाटतं आपल्या मुलाने चांगलं कीर्तन करावं. पुढाऱ्यांना वाटतं आपल्या मुलाने चांगला पुढारी व्हावा. निसर्ग हा. त्याला वाटायचं नेहमी की आपल्या मुलाने चांगली सनई वाजवली पाहिजे. पुन्हा पुन्हा सांगायचं, पुन्हा पुन्हा सांगायचं. काय त्याचं वैर होतं कोणास ठाऊक. सनई पाहिली की त्याची तळपायच्या मस्तकाला जायची. एके दिवशी त्या सनई वादकाने त्या मुलाला एका खोलीमध्ये घेतला, आतून कडी लावली, कुलूप टाकलं, दोन्ही हात धरले, उताना पाडला, छातीवर पाय दिला, सनई घेतली, तोंडात घातली. मुलगा खालून म्हणून बाबा तुमचं काम झालं. फुंकायचं काम तुमचं का माझं? मेलो तरी फुंकणार नाही. पुढे काय? तसं संत आपल्या दारावर येतात, सदुपदेश करतात, पण आपली जर आत्मकृपा नसेल, तयारी नसेल, काय उपयोग होणार आहे? मग भगवान म्हणतात याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवान परमात्मा पुढे चालतात आणि माझ्या मागे या म्हणतात. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच. एवढ्या करता सर्व काळामध्ये माझं स्मरण करा आणि युद्धेच याचा अर्थ आपलं कर्म करा. हे भगवान परमात्म्याची शिकवण आहे. आणि या शिकवणीचं जो अनुसरण करतो, अर्थात संत देखील हेच करतात. स्वतः सांगतात मी माझ्या जीवनामध्ये आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. संतांचं तेच आहे. आणि भगवान सुद्धा सांगतात तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच. माझं स्मरण कर आणि आपलं आपलं कर्म कर. भगवंताची आज्ञा आहे कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वय पूर्वतरम कृतम. विश्वचक्राच्या पाठीमागे एक महत्वाचं रहस्य आहे. ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं त्याने ते कर्म करावं. भगवंताची आज्ञा आहे स्वे स्वे कर्मण्य भिरतः संसिद्धिम लभते नरः. ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं त्याने ते कर्म करावं. कदाचित म्हणाले एखाद्याचं कर्म जर सदोष असेल तर करा, भगवंताची आज्ञा आहे. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेन
धूमेनाग्निरिवावृता. सगळी कर्मदोषयुक्त भगवंताची कबुली आहे, पण परमात्म्याने दिलेली सेवा आहे या भावनेने ते करावं आणि भगवंताचं नामचिंतन करावं ही भगवंताची शिकवणूक आहे. अर्थात असं परमात्म्याचं संतांचं अनुसरण जो करतो तो शेवट अवस्थेमध्ये अमर झाला, अमर तत्वाला प्राप्त होतो. अर्थात अनुभवाने तो इतका अमरपणामध्ये प्राप्त होतो. राम मरे तब हम मरे, मरे हमारी बलाय. अमर तो खरा नव्हे कैसा निराकारा, कैसा निराकारा नव्हे कैसा निराकारा. खरा कैसा निराकारा, कैसा निराकारा, कैसा निराकारा. देवा तू जर अमर आहेस तर मी काय मरकाय का? मी सुद्धा अमर आहे. महाराज तो अनुभव सांगतात आणि रीत सांगतात. अनुसारे तो अमर झाला म्हणजे काय हो महाराज? अंतराला संसारापासून तो दूर झाला. वास्तविक संपूर्ण जगाची प्रवृत्ती संसाराकडे नाही. एक दो सब संसार जो बुझी सो आगला. संसार वाढावा ही माणसाची सतत भावना आहे. वाढावे संतान, व्हावे धनधान. एक महत्वाची गोष्ट सांगतो. अज्ञानामध्ये वाईट वाईट वाटत नसतं. पुन्हा सांगतो, अज्ञानामध्ये वाईट वाईट वाटत नसतं. आम्ही शाळेमध्ये शिकत होतो, 4थी इयत्तेमध्ये शिकत होतो. वार्षिक परीक्षेचा निकाल झाला होता आणि पास झालेली मुलं आपला आनंद व्यक्त करत होते. कोणी साखर वाटत होतं, कोणी गुळ वाटत होतं, कोणी नारळ वाटत होतं. वर्गामध्ये एकच मुलगा नापास झाला होता. तो पेढे वाटत होता. पास झालेले साखर नारळ वाटत होते आणि नापास झालेला पेढे वाटत होता. त्याला विचारलं, का रे तू पेढे का वाटतो? बाकीचे सगळे पास झाले, एकटाच नापास झालो. अरे नापास होणं म्हणजे वर्ष वाया जाणं, दुःख व्हायला पाहिजे. तू पेढे वाटतो, तुम्हालाच कळत नाही काय? अहो त्यांना फक्त 2च अक्षर मिळाली, पास आणि पठ्ठ्याला ना पास. अधिक अक्षर कोणाला आहेत म्हणून पेढे वाटतो. अज्ञानामध्ये वाईट वाईट वाटत नसतं. वाईट करण्याकरता काही ज्ञान व्हावं लागत असतं. याला म्हणतात अज्ञानाचं ज्ञान. अज्ञानाचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञानाची पहिली पायरी आहे. जोपर्यंत आपल्या अज्ञानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ज्ञानाची पायरी आपण कधीच चढत नाही. मराठीमध्ये म्हणे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं आणि आपल्या डोळ्यातलं मुसळ जाता का डोळ्यात म्हणे. सांगण्यात येते तसा दुसऱ्याचे दोष ताबडतोब दिसतात आणि आपलं दोष दिसत नाही. शहाण्या माणसाने नेहमी आत्मनिरीक्षण करावं आणि आत्मनिरीक्षण केल्यानंतर हे कळतं की आपल्यामध्ये काय दोष आहे. महाराजांचं एक अभंग आहे, कास या गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणी असे. श्रीमद भगवत गीता प्रगट झाली केव्हा? जेव्हा भक्तश्रेष्ठ अर्जुनांना आपल्या अज्ञानाचं ज्ञान झालं आणि मग प्रगट झाली. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मोढचिता यश्री यस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हर्षादिमां त्वां प्रपन्नम्. अर्जुन म्हणतात, देवा आधीच मी काही नेने वरी कवळिलो मोहे येणे.
दुसऱ्या अध्यायापर्यंत अर्जुनाला आपलं अज्ञानाचं ज्ञान झालं नाही, पण दुसऱ्या अध्यायामध्ये मात्र प्रारंभाला अज्ञानाचं ज्ञान झालं आणि मग भगवंताने श्रीमद भगवद्गीता अमृत प्रगट केलं. सांगण्याचा मुद्दा असा, बहुतेक जगामध्ये आपल्या अज्ञानाचं अज्ञान नसतं, तेव्हा आपण संसारापासून दूर जावं हे कोणालाही वाटत नाही, उलट आपला संसार वाढावा असे माणसाची भावना असते. पण ती भावना चुकीची भावना आहे. का भावना चुकीची आहे? एक वाक्य सांगतो, आपल्याला जे हवंय ते संसारात मिळत नाही म्हणून चुकीची आहे. सिद्धांत असा आहे, जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. अगदी सोपं सांगतो, जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. जुनी म्हण होती, आडातच नाही तर पोऱ्यात येईल कुठून. जुनी म्हण होती. आता पुढच्या पिढीला आड कळत नाही. आता म्हण बदलली, कपातच नाही तर बशीत येईल कुठून. आता ते म्हण बदलायची वेळ आली. माणसाला गरम चहा पिण्याची सवय लागल्यामुळे बशीला दिला राजीनामा आणि कप ते तोंड सरळ संबंध जोडला. आता म्हण बदलायची आहे, पातेल्यातच नाही तर कपात येईल कुठून. जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात येत नाही. पुढे लहान मुलगा बसला, एक गणित विचारतो, बाळा गणित येतं ना, सोपं गणित विचारतो, किती शून्य एका ठिकाणी केल्यानंतर एक होईल? सोपं गणित. हा त्याला नाही तर करा. 1,00,000 शून्य एका ठिकाणी केल्यानंतर एक नाही का होणार? 1,00,000 शून्य एकत्र केले एक नाही व्हायचं? फारच पक्क दिसतंय. नाही म्हणतंय ते. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, किती गाढवं एका ठिकाणी केल्यानंतर एक घोडं होईल? गाढवं ते गाढवं, घोडं ते घोडं. जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. म्हणून संतांनी प्रपंचाच्या बाबतीमध्ये जो कानाडोळा केला तो याच्या करताच केला की अमरत्व संसारामध्ये नाही. विठ्ठल येणे मज भोगाविला योग्य अशा प्रकारचं दोष दर्शन घडल्यानंतर मग मात्र रुसणं आहे. येणे मज भोगविल्या काणी नसता छंद लाविला म्हणी
माझं लोणी माझी भ्रमणी झाली बुडणी विठंबना, आणखी संसारापासून दूर का जावं याचं थोडं चिंतन म्हणतो. आपल्याला ज्याचा अनुभव आहे त्याचं अस्तित्व नाही, ज्याचं अस्तित्व आहे त्याचा अनुभव नाही. कोड सांगितल्यासारखे कोड, पूर्वी कोडे होते ना, हातावर जन्मली सूर्याने शोषली आणि पती नसता सती गेली. कोण? गौरी. हाताने जन्मते, सूर्याने शोषली जाते आणि पती नसता चुलीत जाते, म्हणजे सती गेली. जसं कोड आहे ना तसंच हे कोड आहे. आपल्याला ज्याचा अनुभव आहे त्याचं अस्तित्व नाही, आणि ज्याचं अस्तित्व आहे त्याचा अनुभव नाही. अनुभव आहे पंचमहाभूताने बनलेल्या जगाचा, त्याचा अनुभव आहे. मला दृष्टीचा अनुभव आहे, कर्णाचा अनुभव आहे, जिभेचा अनुभव आहे, स्पर्शाचा अनुभव आहे, नाकाचा अनुभव आहे. पण संतांच्या दृष्टिकोनातून हा अनुभव जरी असला तरी याला अस्तित्व नाही. आणि ज्याचं अस्तित्व आहे त्याचा तुम्हा आम्हाला अनुभव नाही. कोणी म्हणजे अस्तित्व असल्याचा अनुभव कसा नसेल? नाही अनुभव. उदाहरणार्थ आता आपल्या मंडपामध्ये टीव्हीच्या दृश्य लहरी आहेत का नाहीत? जरूर आहेत. दिसतात का? नाही. तसं ज्या जगाला परमात्म्याचं अस्तित्व आहे त्याचा अनुभव आपल्याला नाही, आणि ज्या जगाचा अनुभव येतो त्या जगालाच अस्तित्व नाही. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती. ज्ञानोबा म्हणतात प्रत्येक क्षण हे नष्ट होणार आहे, कारण याला अस्तित्व नसल्यामुळे फक्त दृश्य मात्र आहे. शास्त्रामध्ये त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. दिसण्यापुरतं असणं याचं नाव प्रातिभासिक सत्ता. एक सावकार सोन्या चांदीचं दुकान होतं, घरी झोपलेलं होतं. पहाटची वेळ, 5 वाजले होते. मुनिमाने जाऊन मानेखाली हात दिला आणि उठून बसवलं. सावकार उठा, 5 वाजले, लग्न सरायची वेळ आहे, गिराईक लवकर येतंय, तुम्हाला स्नानाला वेळ लागते, देवपूजेला वेळ लागते, नाश्त्याला वेळ लागते, उठा. उठा म्हटल्यानंतर सावकार उठला, पण शिव्या देत उठला. मूर्ख आहेस, नालायक आहेस, अक्कल नाही, 2000चे नुकसान केलीस. त्या मुनिमाला कळे ना 2000चे नुकसान उठवण्याने कशी झाली, का राहिलेली झोप 2000ची होती. प्रसंग असा झाला होता, सावकाराला पहाटे पडलं होतं स्वप्न. स्वप्नामध्ये धंदा चांगला झाला आणि 1 लाख रुपयाचा नफा झाला होता. 1 लाख रुपयाचं बंडल हातात घेऊन मोजत होता. मोजता मोजता 98,000 झाले होते आणि यानं उठवलं. तोटा कितीचा झाला? 2000चा. मुनीम हुशार होता. बहुतेक मुनीम हुशारच असतात. त्यामुळे सावकार रागावू नका. नेहमी बँकेत पैसे भरण्याकरता पैसे आणि पासबुक मला देत असता. तुमच्याकडचे 98,000 माझ्या द्या, खिशातले 2,000 घालतो आणि 1 लाख रुपये पूर्ण करतो. बरं वाटलं सावकाराला. आता काही तोटा नाही, नुकसान नाही, काही हरकत नाही. उशी ते अंगावरची शाल झाडली, बंडल काही सापडलं नाही. उशी उचलली, बंडल सापडलं नाही. गादी उचलली, बंडल सापडलं नाही. अजून नाही सापडलं बंडल. ते दिसण्यापुरतं होतं का असण्यापुरतं होतं? कारण स्वप्नेचे चेले जाईल, स्वप्नेचे चेले जाईल, स्वप्नेचे चेले जाईल, म्हणे पाहता पाहिजे, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे. स्वप्नेचे चेले जाईल, स्वप्नेचे चेले जाईल. ज्या वेळेला भ्रम नष्ट होतो तेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होत असतं आणि अध्यस्त पदार्थ निवृत्त होत असतो. उदाहरणार्थ दोरीवर सर्प भासलाय, मग अंधकारात दोरी पडलेली आणि दिसायला लागला सर्प. त्या दोरीजवळ एक टाचणी पडली होती, ती पायाला टोचली. मोठ्याने रडायला लागला, मला साप चावला हो, मला साप चावला. अंगाला घाम फुटला. माणसं विचार करू लागली, एवढा मोठा कीर्तनाचा आवाज आहे आणि आवाजामध्ये साप येईलच कसं, कारण तो आवाजाला फार भीतो. अहो इथं कुठला साप आला? अहो नाही, मला चावला हो, पायाला बघा टोचले.
उजेड आणला आणि तो उजेड त्या दोरीवर लावला, तेव्हा दोरी दिसेल का साप दिसेल? दुसरी दिसेल. मग साप कुठे गेला? अहो नव्हताच, तो भ्रमाने दिसला. तसं संत मंडळी म्हणतात, पूर्वी कोठे नव्हते काही चंद्र पहिले कोठे नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पायी कानोबा तेरे तेरे ते तेथे एक डालगज निर्माण झाली माया तिने एवढी खाती केली अर्थात जन्मच्या जन्म गेले आपल्याला सत्याचं ज्ञान झालं नाही अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही आणि अधिष्ठानाचं जेव्हा ज्ञान होत असतं तेव्हा संसार अंतरत असतो महाराज म्हणतात अंतरला संसाराला अंतरण म्हणजे जन्म मरणाच्या पलीकडे जाणं मृत्यू समृत्य माप नव्हते यह नानेव पश्यती ज्याच्या अंतःकरणाभेद भेदाची वृत्ती आहे आणि प्रपंचाला जो सत्य म्हणतो तो पुन्हा पुन्हा जन्माला येतो पुन्हा मरतो किती वेळा जन्मा यावे नीती त्याला जन्माला यावं लागतं मरावं लागतं अनेक दुःख भोगावे लागत असतात पण जो जिकडे तिकडे अभेद स्वरूप परमात्म्याला पाहत असतो त्याला मात्र जन्म मरण राहत नाही याकरता अंतराला संसारापासून तो बाजूला जात असतो आणखी विशेषत्व काय होतं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये न
नदे कधी गर्भवास कधी दास विष्णूची. काकाने एका शब्दात सांगितलं की शेवट. वास्तविक वारकरी कीर्तनामध्ये पहिली मधली शेवटची चाल म्हणणं टाळकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. कीर्तनकारांनी हरून घेऊ नये, पण आपल्या पत्रिकेत खाली टीप असते, वेळेनुसार कार्यक्रमात बदल करण्यात येईल. त्याचा वापर कधी करायचा? 1.5 तास तर होऊन गेले, अजून तर अभंग तसाच आपल्याला चिंतन करण्याचा. आपल्याला कपातीची सवय लागली आहे, मधली चाल कपात. पुढे आपल्याला चिंतन करायचंय. नदे कधी गर्भवास कधी दास विष्णूचे. अंतरला संसारा म्हणजे काय झालं? विष्णुदास कधीही गर्भवास पाहत नाहीत, म्हणजे संसारापासून दूर झालं. गर्भवासामध्ये फार मोठं दुःख असतं. आपण बहुश्रुत मंडळी असतात. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मौसमळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. संतांच्या दृष्टिकोनातून जगात सगळ्यात मोठातलं मोठं दुःख जर कोणतं असेल तर ते गर्भवासच आहे. आणि सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून दारिद्र्याचं दुःख मोठ्यात मोठं वाटतं. संतांच्या दृष्टिकोनातून दारिद्र्यापेक्षा देखील गर्भवासाचं दुःख फार मोठं आहे. मातेच्या उदर कुहरी पचोन विष्ठेच्या दातरी जग उकडोन नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. ज्ञानोबाने खूप सुंदर त्या श्लोकामध्ये चिंतन मांडले, गर्भवासामध्ये काय दुःख असतं. आणि म्हणून यांच्याकडे विशेषत्व हे प्राप्त झालेलं असतं. न देखते गर्भवास, ते गर्भवास पाहत नाही. अभ्यासू माणसाकरता एक महत्वाचं चिंतन मांडतो. तुकोबारा म्हणतात, भगवंताचे अनुसरण करणारे त्यांना गर्भवास पाहायला मिळत नाही. आणि तुकोबाराच म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे. एका बाजूला गर्भवासाच्या दुःखाचं भयानक वर्णन करतात. एखाद्या पर्वताच्या पुढे गर्भवासाचं दुःख जर सांगू लागलो तर त्या पर्वताला दुभंगपणा निर्माण होईल, इतकं भयानक दुःख आहे. योगागोने आपण प्रसूतीचा वारा लागल्यानंतर विसरतो, तो प्रश्न वेगळा, पण मात्र ते भयानक आहे असं एका ठिकाणी सांगतात. आणि तेच म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. काय उत्तर याचं? उत्तर देण्याकरता थोडं चिंतन म्हणतो मी. संपूर्ण जगाचा आपण अभ्यास जर केला तर जग 3 पद्धतीमध्ये बसतं. पहिली गोष्ट आहे, बहुतांश माणसं माया केंद्रित आहेत. माया केंद्रित म्हणजे मायेने निर्माण केलेले जे जग आहे त्याच्यामध्ये आकृष्ट झालेले आहेत, याचं नाव आहे माया केंद्रित. इतके माया केंद्रित असतात की परमात्म्याची शिकवण देण्याची वेळ जरी आली तरी मायेला सोडत नाही, इतके माया केंद्रित असतात. एक हिंदी भाषिक कुटुंब होतं. 85-90 वर्षाचा घर करता आजारी पडला. दवाखान्यात नेलं गेलं. डॉक्टरने सांगितलं आता उपाय नाही. औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी. आता काय उपाय नाही. योगाने आजारी पडलेल्या त्या घरकर्त्याची वाणी बंद झाली होती. मुलं सात्विक होती. आणि मुलाने विचार केला, ज्या बाबाने आपल्याकरता एवढा प्रपंच कमवला, कमीत कमी जाता जाता त्यांना देवाचं नामचिंतन करत करत त्यांनी प्राण सोडावा. कारण शास्त्रामध्ये अंतकाले ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. तस्मात एक शेवटच्या अक्षर अंतकालेश मामेव स्मरण मुक्त कलेवरम. शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामचिंतन झालं तर अनंत जन्माची पुण्य फळाला येत असते. डॉक्टरनं विनंती केली, साहेब काही करा, आमच्या बाबाची वाणी बंद झाली आहे, तेवढं त्यांना बोला येऊ द्या. डॉक्टरने हेमगर्भाची मात्रा आणली, मधामध्ये उघळली आणि म्हाताऱ्याच्या जिभेला घासायला लावली. म्हातारं बोलायला लागलं. मुलगा जवळ आला, बाबा बाबा राम राम कहो. म्हातारा म्हणते, राम के तरफ तो 500 रुपये है, मंगा के लाव. त्याच्याकडे 500 रुपये मागून घ्या. मुलाला वाटलं पहिला प्रयत्न बसला, बाबा बाबा कृष्ण कृष्ण कहो. गावामध्ये कृष्ण नावाचा माणूस होता आणि त्याच्याकडे 2000ची बाकी होती. अरे उनके पास तो 2000 है, मंगा के लाव. थोडक्यात सांगतो, विष्णू सहस्रनाम संपलं पण म्हाताऱ्याची बाकी संपना. आता काय करावं?
मुलाने विचार केला, देवाचं जे सर्व नाम आहे, विष्णू सहस्रनाम म्हणा, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, हे सगळे विशेष नाम आहेत. आणि दुसरं सामान्य नाम आहे देव. देव हे सामान्य नाम आहे. कमीत कमी आपल्या बाबाने देवदेव तरी म्हणावं आणि प्राण सोडावा. मुलं म्हणू लागली, बाबा बाबा देवदेव कहो ना. म्हातारं म्हणते, अरे देव या न देव तगादा तो करते रहो. याला म्हणतात माया केंद्रित. पहिला वर्ग माया केंद्रित आहे. दुसरा वर्ग आहे आत्मकेंद्रित. आत्मकेंद्रित म्हणजे आपल्या आत्मस्वरूपामध्ये एकरूप झालेला, त्याचं नाव आहे आत्मकेंद्रित. ज्ञानोबा म्हणतात, जया ते आपण पे सांडोनी कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही. जो आत्मस्वरूपाला सोडून इंद्रियांच्या गावावर येतच नाही, याला म्हणतात आत्मकेंद्रित. आत्मकेंद्रित होण्याकरता, माया केंद्रित झाल्यापासून आत्मकेंद्रित होण्याकरता महत्वाची गोष्ट आहे, संतांची संगती आवश्यक आहे. सत्संग शेवधीर नाम. भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात, माया केंद्रापासून आत्मकेंद्राकडे जाण्याकरता संतांची संगती सगळ्यात महत्वाची. संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. एक छोटा प्रसंग सांगतो आपल्याला. ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली नव्हती, त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं. सध्या ती पाकिस्तानची राजधानी आहे. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये एक गणितशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचं नाव होतं तीर्थराम. अति बुद्धिमान, गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांचा हातचा मळ होता. तीर्थराम एके दिवशी कॉलेज सुटलं होतं, घराकडे चालले होते. असा आध्यात्मिक कार्यक्रम चालू होता आणि व्याख्यान चालू होतं. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावळ तोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरा निबोधत, क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया, दुर्गम पतस्तत कवयो वदंती. आता जागा रे भाई आता जागा रे भाई आता जागा रे भाई आता जागा रे भाई छोड़
तीर्थराम हाताची घडी घालून ऐकत होते. परिवर्तन मनामध्ये चालू होतं. परिवर्तनामध्ये प्रकार असतात. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, पेटणाऱ्या वस्तूमध्ये 3 प्रकार आहेत. एक कापराच्या जातीचे, दुसरे गोवरीच्या जातीचे आणि तिसरे शेणाच्या जातीचे. कापराच्या जातीचे कापराची वाती उजळलीच होते, पटकन त्याच्यात परिणाम होतो. दुसरे गोवरीच्या जातीचे धुमसून धुमसून आषाढी कार्तिकी परिणाम होतो. आणि तिसरा प्रकार आहे शेणाच्या जातीचे. शेणाच्या जातीच्याला पेटवायला गेलं तर पेटवणाऱ्यालाच विझवतो. अहो चला आता कार्तिक वारी आली पंढरपूरला. पांडुरंग काय पंढरपूरलाच आहे का परभणीला नाही का? जे ज्ञानोबारांना कळालं नाही ते यांना कळालं. शेणाच्या जातीचे. तीर्थराम हे कापराच्या जातीचे होते. आणि मनामध्ये विचार आला, धिक्कार असो, आतापर्यंत आयुष्य मी नाशिवंता करता घातलं, आता मात्र याच्यामध्ये मी राहणार नाही. नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. संन्यास घेताना शेंडी काढावं लागते, जानवं तोडावं लागतं, नाव बदलावं लागतं. पूर्वीचं नाव होतं तीर्थराम, ती केलं उलट रामतीर्थ. हिमालयामध्ये गेले, खूप कडक तपश्चर्या केली, आत्मकेंद्रित झाले. माया केंद्रातून आत्मकेंद्रामध्ये. पण आत्मकेंद्रामध्ये सुद्धा काही काळ माणसं उबगतात. मोठ्याचं उदाहरण आहे व्यास, ज्याने जगाला एवढं मोठं ब्रह्मज्ञान दिलं, ब्रह्मसूत्राची रचना केली आणि गंगेच्या काठात उदास वृत्तीने बसलेले. नारदांची भेट झाल्यानंतर विचारलं, नारदा एवढं मी ब्रह्मज्ञान सुखाचं लोकाला सांगितलंय, पण माझंच मन आज उदास आहे, कळेना. नारदाने सांगितलं, भगवंताचे सगुण साकार भगवंताच्या गुणानुवादाचं चिंतन तुम्ही न केल्यामुळे हे झालंय. आता एक काम करा, तुम्ही भगवंताचे गुणानुवाद गा, भागवत ग्रंथाची रचना करा. अर्थात आत्मकेंद्रित असणारी माणसं भगवत प्रेम केंद्रित होतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मे भक्त तो देव ऐसे करी देवा, दावे रूप मज गोपिका रमणा, ठेव दे चरणावरी माता. आत्मकेंद्रातून भगवत प्रेम केंद्रित होतात. आणि जी भगवत प्रेम केंद्रित असतात ते गर्भवासाच्या दुःखाला भीत नाहीत. ते म्हणतात, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदया सता नाम तुझे. एक आक्षेपाच्या समाधानाकरता आपण बराच वेळ दिला की नदे कती गर्भवास असं म्हणतात. आणि एका बाजूला तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी या म्हणतात. याचं समाधान आपण थोडं पाहिलंय. नदे कती गर्भवास, कधी दास विष्णूचे. विष्णूचे दास कधीच गर्भवास पाहत नाहीत. याचा अर्थ इतर देवाचे दास गर्भवास पाहतात. सापेक्ष भावाने अर्थ होऊ शकतो. पण आपल्या संप्रदायामध्ये अनेक देवतावाद नाही, एक देवतावाद आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा नघाली मन. वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वामी महाराज मंदिर आल्यानंतर पायातलं पायतन काढून मंदिरामध्ये जाऊन देवाला नमस्कार करायचे. आणि एखादी मस्जिद जर आली तर जागेवर उभं राहून तिथूनच नमस्कार करायचे की माझा भगवान तिथेही आहे. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, एखाद्या माणसाने एखादं कुत्र पाळलं आणि मालकाला लहर आली की आपण वेश बदलल्यानंतर कुत्र आपल्याला ओळखतं का? नेहमी पांढरी टोपी घालणारा मालक त्याने पिवळा फेटा बांधला आणि एकदम अचानक कुत्र्यापुढे गेला. कुत्र्याने पाहिलं, फक्त फेटा बदललाय, आपलेच मालक आहे. गोंडा गोळायला लागलं, ओळखलं. त्याला वाटलं पिवळ्या फेट्याने तर आपल्याला ओळखलंय, आता तांबडा फेटा बांधून अचानक जाऊ. तांबडा फेटा बांधून अचानक पुढे गेला, कुत्र गोंडा गोळायला लागलं, ओळखलं त्याने, फक्त फेटा बदललाय. कपटी टोपी घातली तांबडी तरी ओळखलं, काळी टोपी घातली तरी ओळखलं. मामा म्हणायचे, एक सामान्य कुत्र्यासारखा प्राणी आपला मालक वेश बदलून आल्यानंतर त्याला ओळखतो, तर आपण तर माणसं आहेत. भगवान परमात्मा अनेक रूपाने जर नटला तर त्याला आपण ओळखलं पाहिजे. एक कुठला तरी विशेष शब्द वापरायचा म्हणून विष्णुदास हा अशा प्रकारचा शब्द वापरलाय. भगवत तत्व असं आहे, जाने जाने जैसे
जाने जान कैसे ध्यावे जाने जान कैसे ध्यावे जाने जान कैसे ध्यावे कैसे भावे कृपाळे कैसे भावे कृपाळे सगुण निर्गुणाचा भाव सगुण निर्गुणाचा भाव कैसे भावे कृपाळे कृपाळे सगुण निर्गुणाचा भाव सगुण निर्गुणाचा जाने जाने ध्यावे 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 जाने 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 कैसे वाले कधी दास विष्णूचे असं एकांगी चिंतन तुकोबाऱ्या मांडतात का? याच्याकरता आपलं चिंतन चालू आहे. स ब्रह्मा स शिवा स विष्णू स परम पुरुष खराट. गोकुळातला एक छोटासा प्रसंग आहे. भगवान शंकरजी गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं, कैलासाला गेले. भगवती पार्वती मातेने विचारलं कुठे गेले होते? म्हणे मृत्यूलोकामध्ये. असं काय चांगलं आहे मृत्यूलोकामध्ये मग तुम्ही गेलात? पार्वती तुला माहित नाही, भगवंताने इतकं सुंदर अवतार धारण केलं, इतकं सुंदर रूप धारण केलंय, आतापर्यंत अवतारामध्ये इतकं सुंदर रूप कधी धारण केलं नव्हतं. पार्वती माता म्हणाल्या मग तुम्ही एकटेच गेलं, मला का नेलं नाही? बातमी कळल्याबरोबर गेलो एवढं खरं, मग आता परवानगी द्या, जा. भगवती पार्वती माता गोकुळामध्ये आल्या आणि यशोदा मातेकडून भगवान कृष्ण परमात्म्याला आपल्या मांडीवर घेतलं. पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जोडोनी. वात्सल्य भाव निर्माण झाला आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या अंगावर पार्वती मातेने आपला पदर टाकला, झाकला. वात्सल्य भाव, अति तीव्र भाव निर्माण झाल्यानंतर त्याचे शरीरावर परिणाम होतात. अत्यंत महत्वाचं वाक्य बोललो मी. अति तीव्र भाव निर्माण झाला की त्याचे परिणाम शरीरावर होतात. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी हनुमंतराय कशी उपासना करत होते याच्याकरता 6 महिने झाडावर राहत होते आणि हनुमंताचा भाव आपल्या अंतःकरणात धारण केला होता. हनुमंताला शिवपुट असतं त्याप्रमाणे त्यांचं माकड हाड वाढलं होतं म्हणतात. अति तीव्र भाव. विदर्भातले प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज, मी ज्ञानोबारांची कन्या आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याची पत्नी या भावामध्ये राहायचे म्हणतात. 4 दिवस बाजूला राहायचे. अति तीव्र भाव. तसं पार्वती मातेच्या मनामध्ये अति तीव्र भाव निर्माण झालेला आणि दोन्ही स्तनामध्ये पाना फुटला. मनामध्ये असा भाव जागा झाला, यावेळेला माझा गजानन आणि षडानन असता तो दूध प्याले असते. इतक्यात भगवान कृष्ण परमात्मा अंतर्यामी असल्यामुळे विचार केला, पार्वती माते मला सगळं होता येतं. एका क्षणात गजानन आणि एका क्षणात षडानन दोन्ही स्तनाला दूध पिऊ लागले. पार्वती माता विचार करतात काय भानगड आहे, मी तर कृष्णाला मांडीवर घेतलंय, अनुभव तर वेगळा येतोय, नेमकं कोण आहे? पदर बाजूला केला, भगवान कृष्ण परमात्मा. जाने जाने जैसे द्यावे
हळसे भावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विठे पावधे याच भूमिकेतून तुकोबारा म्हणतात नदी कती गर्भवास कधी दास विष्णूचे. भगवान परमात्म्याचं दास्यत्व केल्यानंतर गर्भवास कधी पाहायला मिळेल, अर्थात गर्भवासाचं दुःख होत नाही. असं का बदलतं? उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात उदाहरणाने गोष्ट पटवतात. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा आई लहान बालकाला विसरत नाही. तसा भगवान परमात्मा भगवत भक्ताची लळे पाळतात, कौतुक पुरवतात. भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमातान भवती. एखाद्याला कुपुत्र निर्माण होईल पण कुमाता कधी निर्माण होत नाही. याप्रमाणे भगवान परमात्मा लळयाच्या बाळका किरीटी तो जे खेळ दावी जशी आई मुलाच्या बाबतीत विसरत नाही तसा भगवान परमात्मा भक्ताच्या बाबतीमध्ये न विसरल्यामुळे तैसा लळा पाळावा नदे कधी गर्भवास कधी दास विष्णूचे. जो भगवान परमात्मा भगवत भक्ताला इतकी शक्ती देतो त्याचं सामर्थ्य काय आहे? अभंगाच्या शेवटच्या त्रिभुवन
त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया किंवा तुकया रक्षिता तो झाला. दोन पाठ आहेत. ज्याची त्रैलोक्यामध्ये सत्ता म्हणजे अस्तित्व आहे आणि तोच जर रक्षण करता झाला म्हणूनच हे सगळं सिद्ध होऊ शकतं. सत्ता तीन प्रकारची आहे. भौतिक सत्ता, दैवी सत्ता आणि आध्यात्मिक सत्ता. सत्तेचे तीन प्रकार आहेत. भौतिक सत्तेचे दोन प्रकार आहेत, हुकुमशाही आणि लोकशाही. सध्या आपण लोकशाहीमध्ये आहोत. दैवी सत्ता ही भौतिक सत्तेच्या अंतर्गत असणारी, अर्थात तिच्यापेक्षा प्रबल आहे. विद्यमान काळात महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा हाहाकार आहे, दुष्काळ आहे. भौतिक सत्ता मात्र हे दूर करू शकत नाही. त्याला दैवी सत्ता आवश्यक आहे. भगवान सांगतात, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्य. प्रयत्न चांगली गोष्ट आहे, परंतु होऊ शकत नाही. आपण पेपरमध्ये वाचलं असेल, अनेक वेळेला कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले पण सफल झाले का? भौतिक सत्ता, दैवी सत्ता यात फार फरक आहे. परमात्मा दैवी सत्ता देतो. त्या दैवी सत्तेचं उदाहरण आपल्याला रोज पाहायला मिळते. उदाहरणार्थ भगवान सूर्यनारायण दैवी सत्तेचं उदाहरण आहे. विद्यमान काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेच्या बाबतीमध्ये लोड शेडिंग आहे. परभणी जिल्ह्यात आहे का? चौकड आहे. लोड शेडिंग आहे. लोड शेडिंग दूर करण्याकरता शासन बरेच प्रयत्न करत आहे. पाण्यापासून ऊर्जा, कोळशापासून ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, किती प्रयत्न चालू आहेत, परंतु लोड शेडिंग कमी होत नाही. भगवान सूर्यनारायणाच्याकडे लोड शेडिंग आहे का? मधली सुट्टी, दिपावलीची सुट्टी, उन्हाळा सुट्टी, रजा, राजीनामा, किती आश्चर्य. कुठं औष्णिक केंद्र असेल तिथे ते वीज पुरते. भगवान महाराज सांगतात, महेशे सूर्य हाती दिजली तेजाची सुती तया भाषा अंतर्वर्ती विश्वची केली. दैवी सत्ता आहे. आणि दैवी सत्तेला अस्तित्व देणारी अध्यात्म सत्ता आहे. अशी सत्ता ज्याची आहे ती तिन्ही लोकांमध्ये आहे. ऊर्ध्व लोकांमध्ये आहे, मध्य लोकांमध्ये आणि आदो लोकांमध्ये आहे. अशी ज्याची सत्ता आहे तो जर रक्षण करता झाला तर मग भगवत भक्ताला अडचण कशाची येऊ शकत नाही. म्हणून न देखते गर्भवास दास विष्णूचे ज्ञानेश्वर माऊली राजमाऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नवे कधी गर्भवास कधी दास विष्णुसे वैकुंठवाशी परमश्रद्धे प्रतस्मरणीय गुरुवर्य माधव महाराज नगर यांच्या 26व्या पुण्यतिथीचा हा सोहळा आहे. कोणी म्हणले परभणी जिल्ह्याचा त्यांचा काय संबंध आहे? पूर्वी त्यांचं गाव परभणी जिल्ह्यातच होतं. जेव्हा हिंगोली जिल्हा झाला तेव्हा ते बाजूला गेले. तरी पण साधूंचा सहवास अवघे आपुलेचे आता लाज आणि चिंता दुरावली या दृष्टिकोनातून व्यापकत्व निर्माण झाले असतं. हिंगोली जिल्हा नव्हते. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. अर्थात आपण अभंग मुद्दाम याच्याकरता घेतला. अनुसरे तो अमर झाला. माधव महाराज निश्चित अमर झाले. का? त्याचं कारण आहे वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याला देह पडल्यानंतर मोक्ष निश्चित प्राप्त होतो. मूड पापे जैसे तैसे उतरी कासे लावणी पुंडलिका दिलावर करुणा करो विठ्ठल. एकच ज्ञानोबांची ओवी म्हणतो, मरण आलीकडे माते मिळवून गेले पुढे ते मरणी आणखीकडे जातील केली. या दृष्टिकोनातून त्यांच्या 26व्या पुण्यस्मरणात आपण चिंतन करतो. त्यांच्या बाबतीतलं काही तात्विक चिंतन आपण अभंगाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न माझ्या बुद्धीचा नाही, वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज
यांनी आळंदीला 1917 साली वारकरी संस्था स्थापन केली. इथे बरीच मंडळी त्या संस्थेचे अनुग्रहीत आहेत किंवा महाराजांचे मोठे उपकार आहेत. आले या कपाळात थोडे शिल्लक राहिले आपल्यापुढे मांडण्याचा केलेला नम्र प्रयत्न आहे. किंवा जो महाराज नसते, संस्था जर काढली नसती तर मला वाटत नाही नामदेव महाराजांना असा मृदंग वाजवला असता. एक काळ असा होता, गुरुनानक बंकट स्वामी महाराजांच्या काळात मृदंग वादक मिळत नव्हते. स्वामी महाराज गळ्यात मृदंग घ्यायचे, मृदंग वाजवायचे, कीर्तन करायचे, असा एक काळ होता. आता कोणाला मृदंग वाजवायला जाऊ ही पंचायत आहे. मोगरा फुलला फुले विचिताती बहरू कळी अशी आला. या दृष्टिकोनातून वारकरी संप्रदायाचं व्याप. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.